नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता आपल्या वाडीला 27 दिवस पूर्ण झाले. 27 दिवसात आपल्या प्रत्येक वेलीला अशा पद्धतीने कळी लागलेली आहे. कळी ही एकदम कॅप्सूल टाईप निघलेली आहे मित्रांनो. ही कळी गळण्याची कुठलीही शक्यता नाही मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन झाले. अतिशय छान असा आपला प्लॉट बसलेला आहे. पूर्ण वेली ही आता मल्चिंगच्या खाली निघायला लागलेली आहे. आणि प्रत्येक वेलीला ही कळी लागलेली आहे. अशी कोणती वेल नाही की तिला कळी नाही. 4थ्या 5व्या पेवर कळी. आणि प्लॉटची ग्रोथ बी बघू शकता. एकदम छान असा प्लॉट आणि एकदम छान असं खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन झालं. तर मित्रांनो, आपल्याला आता एक फवारणी करायची. पण फवारणी करताना मधमाशीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने फवारणी करायची. त्यामध्ये मित्रांनो, आपण फवारणी करताना आपण डिलिकेट कीटकनाशकचा वापर केलेला आहे. डिलिकेट मध्ये स्पिंटोरम 11% EC हा जैविक पद्धतीने काम करणार नाशकाचा घटक मित्रांनो. ही डिलिकेटने आपल्याला शेंडामधला थ्रिप्स पूर्ण प्रकारचा काळा पिवळा थ्रिप्स सगळ्याचं नियंत्रण भेटणार आहे. जी आळी, लहान आळी ते मोठी आळी, सगळ्या प्रकारच्या आळीचं सुद्धा, पानातली आळीचं सुद्धा नियंत्रण डिलिकेटनी भेटणार आहे. डिलिकेट छान अशी रिपोर्ट आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये आपण 2 बुरशीनाशकांचा वापर केला आहे मित्रांनो. त्यामध्ये स्कोर आणि कुमानोल. स्कोर मध्ये डायफोकोनोझोल हा 25% आंतरप्रवाही काम करणार नाशकाचा घटक आहे. म्हणजे जी आपली कळी आली आणि सकाळी जी बारीक धुई पडती, तर ती कळीची कुज नाही हो किंवा पिवळी पडून ती गळू नाही म्हणून स्कोरचा वापर करू राहिलो मित्रांनो. तर स्कोरचे छान असे रिझल्ट आहे. पानावरती येणारा स्पॉट, काळे स्पॉट आणि कळी मुख्यतः आपली सेटिंगला गळून देणार नाही. आणि त्यामध्ये आपण अजून एक बुरशीनाशक टाकलेलं आहे मित्रांनो, कुमानल. कुमानल मध्ये 27% झायरम हा बुरशीनाशकाचा घटक आहे मित्रांनो. छान असे कुमानलचे रिझल्ट आहे. कुमानल सुद्धा आपली कळी सेटिंगला मदत करणार आहे. म्हणजे कळी गळून देणार नाही. जरी धुई आली तरी कळी गळून देणार नाही. आणि आपल्या प्लॉटवर अशी काळोखी येणार आहे मित्रांनो. झिंक बेस औषध कुमानल असल्यामुळे आपल्या कळीला सेट होण्यास मदत होणार मित्रांनो. अशा पद्धतीने आपलं नियोजन करायचं मित्रांनो. आपल्याला डिलिकेट आणि कुमानल स्कोरची फवारणी केल्यावर कुठल्याही मधमाशीला त्रास होणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा ही फवारणी करायची. जी ज्या कलिंगडाच्या वाड्यात 30-35 दिवसात झालेल्या सेटिंग मध्ये तिने ही फवारणी निश्चित करायची. आणि फवारणी करताना मित्रांनो 4, 4:30, 5चा टायमिंग संध्याकाळचा निवडायचा. म्हणजे जेणेकरून जरी माशी असेल दुपारची तर तिला त्रास होणार नाही. आणि फवारणीची घेतली आणि माशी प्लॉट मध्ये असेल तरी माशीला कुठल्याही प्रकारचा ह्या 3 औषधाचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीने नियोजन करायचंय आणि आपले कलिंगडाची वाढी सुरक्षित करायची.